जेव्हापासून मी घरी आली आहे तेव्हापासून सकाळ कधी होते आणि रात्र कधी होते मला काहीच कळत नाहीये. सकाळी उठायला सुद्धा उशीर होत आहे आणि रात्री झोपायला सुद्धा उशीर होत आहे. असो तर मी माझं आजचं रुटीन शेअर करते. सकाळी उठल्या उठल्या आधी व्यंकटेशा स्तोत्र ऐकलं, कारण मला हे ऐकायला खूप भारी वाटतं आणि हे ऐकल्यानंतर पूर्ण दिवस सुद्धा एकदम प्रसन्न जातो. त्यानंतर फ्रेश वगैरे झाले आणि स्किन केअर करून घेतला. तसं तर मी आधी डॉट अँड कीची सनस्क्रीन वापरायची. गेल्या 2 वर्षापासून मी तीच वापरत होती, पण आता काहीतरी बदल करावा म्हणून विश केअरची सनस्क्रीन घेतली आहे. ऊन तसं भरपूर आहे आणि आपण घरात जरी राहत असलो तरी पण सनस्क्रीन लावायला विसरू नका. खरं तर नाही का, स्किन केअरचा रिझल्ट लगेच दिसत नाही, त्याला पण 3-4 महिने द्यायला लागतात, मग रिझल्ट कळतो. त्यानंतर स्कूबीला जेवण दिलं आणि त्यासोबतच मी पण जेवण करून घेतलेलं. आणि मी नाही का, जे कामं करायचे असेल ते जेवणाआधीच करून घेते. जेवणानंतर मला खूप जास्त कंटाळा येतो. जेवण तसं भरपूर पोटभर झालेलं होतं आणि झोप पण भयंकर येत होती. म्हटलं कूलर भरून घ्यावा म्हणून कूलर फुल करून घेतला आणि मस्त 5 वाजेपर्यंत झोपा काढल्या. त्यानंतर संध्याकाळी आम्ही पप्पांसोबत बाहेर गेलो होतो बाजारात. तसं बाजारात पप्पांचं काम होतं, माझं तसं काहीच काम नव्हतं, पण पप्पांसोबत फिरायला नाही का खूप मज्जा येते, म्हणून मी पप्पांसोबत बाजारात फिरायला जाते. आणि असं पप्पांसोबत बाहेर निघालं का लहानपणीची आठवण येते. त्यानंतर गोलूसोबत बसून आम्ही बाहेर जेवण केलं, कारण घरामध्ये मच्छर अगरबत्ती लावलेली होती आणि आमच्या घरातले मच्छर इतके खतरनाक आहेत ना, ते गुड नाईटला सुद्धा घाबरत नाही. आणि असा होता माझा आजचा दिवस.